साहेबाच्या साहेबींनी आहेत ना इथं बसलेल्या, त्यांनी ऐकावं. तो व्हिडिओ दाखवतो मी नंतर. ते दोन लेकरं प्राध्यापकाबरोबर गेलेत कुणाला भेटायला, त्या प्राध्यापकाच्या मायबापाला भेटायला. श्री विठ्ठल वृद्धाश्रम पुण्याच्या जवळ आहे, 15 किलोमीटर अंतरावर फक्त. तर त्या वृद्धाश्रमात गेलेत आणि ते लेकरं गेल्यानंतर, ते मायबाप गेल्यानंतर त्यांची कार बाहेर सोडली, त्या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश केला आणि जेवणाची वेळ झाली होती. 1 वाजला होता, घंटा वाजली तिथली. सगळे म्हातारे जेवायला निघाले, त्या प्राध्यापकाची आई आणि वडील जेवायला निघाले. तेवढ्या ते लेकरं गाडीतून उतरल्याबरोबर तिकडं धावत पळत गेले आणि आजी आणि आजोबाला त्यांनी असं पकडून धरलं, कमरेला मिठी मारली. विशेष प्रेम असतं आजी आजोबाचं लेकरा नातवंडावर. लक्ष द्या, विशेष प्रेम असतं. खरं सांगा, तुम्हाला स्वतःचा मुलगा आवडत नाही तितकं त्या मुलाचा मुलगा आवडतो आणि लेकीचं लेकरू आवडतं. त्या लेकराने असं धरलं बाबा कमरेला. ते म्हणले बाळा आता एकदा जेवण करू, नंतर आपण बसू. आई पप्पा कुठं आहेत? बसलेत झाडाखाली तिथे. ठीक आहे म्हणले. ते दोन्ही लेकरं, एक 4थीला होतं आणि एक त्याच्यापेक्षा लहान होतं 2रीला. ते 4थीचं पोरग त्यांच्यासोबत बसलं, जेवायला लागलं. त्या चपात्या, ती भाजी. घास घेतला की त्या पोरानं वेडवाकडं तोंड केलं आणि ते घास थुकून टाकला. चांगलं खायची सवय, मायबाप प्राध्यापक प्राध्यापिका, चांगलं खायची सवय लागलेली, असं कुणाला आवडेल? आणि ते घास थुंकून टाकला. बाबा, ते पोरग विचारते रोज असंच खाता? ते म्हणले हो बाळा, इथं आपलं घर नाही बाळा, हे वृद्धाश्रम आहे बाळा, असंच खावं लागतं रे वागा. त्या लेकराला वाईट वाटलं. उठले, हाताला धरलं, जेवण झालं म्हातारा म्हातारीचं आणि मग गेले मुलाकडं आणि त्या मुलीकडं, त्या सुनेकडं, आणि सगळे बसतायत त्याच्यात. फार सुंदर कुणं काढलाय त्याला 1000 वेळा सलाम आहे माझा, कुणं तो व्हिडिओ काढला असेल. आणि ते 2 मुलं, ते नातवंड बसलेत आणि ते पोरग म्हणताय त्याच्या पप्पाला, त्या प्राध्यापकाला, पप्पा पप्पा असं करून त्याच्या हाताला असं मारायले. पप्पा पप्पा. ते म्हणला का रे बाळा? काय नाही, मी तुम्हाला असल्या वृद्धाश्रमात ठेवणार नाही. ते प्राध्यापक म्हणला काय म्हणालास तू? नाही नाही, मी आजी आजोबाचं जेवण पाहिले, मी तुम्हाला ह्या आश्रमात ठेवणारच नाही. भारतातला क्लास 1 1 नंबरचा वृद्धाश्रम बघून तिथंच ठेवणार आहे. नाही कळलं? धन्यवाद, कळलं त्याला. विठाला विठाला. जगी जीवनाचे सार घ्यावी जाणून सत्वर, तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जनिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आत्मा भोगी तो नंतर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. काय असतो बाप, काय असते आई? आई मायेचा सागर आहे, बाप प्रेमाचा आगर आहे. देवापेक्षाही ज्याची उंची मोठी आहे असा बाप असतो. आता ऐका, जगद्गुरु तुकोबाराय पहाटे पहाटे काकडा भजन करायचे. सकाळ झाली तुळशीला पाणी घालायचे. भामचंद्र डोंगरावर, कधी भंडाऱ्या डोंगरावर निघून जायचे. कशासाठी? तर भजन करण्यासाठी. भजन करण्यासाठी. झाले माझे 6-7 मिनिट राहिलेत, मला दिलेला वेळ संपत आला 2 तासाचा. मंत्री महाराज ऐका, बाप काय असतो? सगळ्या जगाला आई दिसते, जगाला आईचं प्रेम दिसतं. आई रडलेली दिसते, डोळ्यातून पाणी आलेलं दिसतं आईच्या. बापाचं रडणं जगाला दिसत नाही. सांगू, बापाला समाजाच्या समोर रडता येत नाही म्हणून बापाच्या हृदयाला देवानं डोळे दिले. बापाचं हृदय रडत असतं. आईचे जरी डोळे रडत असले तरी बापाचं हृदय रडत असतं.
कोण म्हणलं? या बापांना विचारा, विचारा बापांना. बाप रडत नाही असं कोण म्हणतं? पाण्यात मासा रडत नाही असं होत नाही, पण तो आम्हाला दिसत नाही. तसा प्रत्येक बाप रडल्याशिवाय राहत नाही. लेकिनो 4 वेळा बाप रडतो. त्या घरातल्या लेकीचं लग्न ठरल्याबरोबर बापा इतकं कुणाचं अंतकरण रडत नाही, बापा इतकं कुणी रडत नाही. हादरून जातो बाप. त्या घरातल्या पोरीचं लग्न ठरलं की बापाला एवढं वाईट वाटतं तेवढं आईला सुद्धा वाईट वाटत नाही. लक्ष द्या. हो, वाटीमध्ये एवढा एवढा काला करून बाळा, बाळा खातोस का रे, एक घास खा रे म्हणणारी आई अंगणात त्या बाळा मागे फिरते. लोक कौतुक करतात, नवल बघतात. आहा हा, काय आईचं प्रेम आहे, काय आईचं प्रेम आहे. लेकराच्या आयुष्यभर पुरणारी भाकरी कमवण्यासाठी रात्रंदिवस झिजणारा बाप कुणाच्या लक्षात कसा येत नाही? कसा लक्षात येत नाही? आला पाहिजे, आला पाहिजे. लेकराचा नंबर इंजिनिअरिंगला लागला म्हणून सगळ्या बायकांना साखर देऊन पेढे वाटणारी आई सगळ्यांच्या डोळ्याला दिसते. हो, पण तो पेढ्याचा बॉक्स दुकानावरून आणण्यासाठी कुणाचे उधारीवर पैसे घेतलेला किंवा लेकराला नोकरी लागावी म्हणून 10-20 लाख रुपये कोणाचे तरी व्याजानं कर्जानं काढणारा, आपल्या शेतीचा तुकडा, काळजाचा घड असणारा शेतीचा तुकडा कुणाकडे तरी बैनामा देऊन, कुणाकडे तरी गहाण ठेवून त्या लेकराला नोकरी लागली पाहिजे म्हणून 10 लाखाची बॅग घेऊन संस्था चालकाच्या पायावर आपलं मस्तक ठेवणारा, जोड्यासहित संस्था चालकाचे पाय धरणारा बाप कसा कुणाला दिसत नाही? का दिसू नये? दिसला पाहिजे. माझ्या लेकरांना आळंदीतल्या लोकांनी भीक मागून तरी जगू द्यावं. मी संन्यास घेऊन पुन्हा संसार स्वीकारला, हा माझा दोष. माझ्या लेकरांचा काय दोष? या चिमुकल्यांचा काय दोष? म्हणून रात्रीच्या 2-2 वाजता ब्राह्मणाच्या दारावर जाऊन ब्राह्मणाचे दरवाजे ठोठावणारा आणि जोड्या सकट त्या ब्राह्मणाच्या पाया पडणारा विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा बाप या जगाला का दिसला नाही? वारकरी संप्रदायाची ध्वजा जगावर फडकणारे ज्ञानोबाराय. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणतात लोक, पाया, पण त्या पायाच्या खाली एवढा भला मोठा दगड आधार होऊन पडलाय ज्ञानोबारायांच्या पायाचा पाया. आणि म्हणून ही एवढी मोठी वारकरी संप्रदायाची इमारत या जगात उभी राहिली आहे. तो विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा बाप जेव्हा पैठणच्या ब्राह्मणाकडे जातो आणि पैठणच्या ब्राह्मणाला न्याय मागतो, माझ्या पोरांना भीक मागून तरी जगू द्या, माझी पोरं फार गोंडस आणि हुशार आहेत, त्यांना समाजात फिरण्याचा अधिकार द्या, रस्त्यानं फिरण्याचा अधिकार द्या, भीक मागण्याचा अधिकार द्या, त्यांच्या मौंजी होऊ द्या, त्यांना शिक्षणाची व्यवस्था करून द्या, पाहिजे तर काय शिक्षा द्यायची ती मला द्या. आणि मग पैठणच्या धर्मपीठानं म्हणावं, हे विठ्ठलपंत कुलकर्णी, जर तुझ्या लेकरांना भीक मागून जगण्याचा अधिकार मिळवायचा असेल तर तुला एकच करावं लागेल. विठ्ठलपंत कुलकर्णींनी म्हणावं, बोला माय बाप, काय आज्ञा आहे, काय करू मी? काही नाही, तुझ्या लेकराचं जर भलं व्हावं वाटत असेल तुला, तर आजच्या आज तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. लेकर मोठे व्हावेत. विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा बाप घरी जातो, लेकराकडे पाहतो, पत्नीला सांगतो, या चिमुकल्यांचं या गोंडस लेकरांचं जर कल्याण होऊन लेकर मोठी व्हावे वाटत असतील रुक्मिणी, तर मला गेलं पाहिजे. स्वतःच्या लेकरासाठी एका बापानं स्वतःची कुर्बानी दिली, स्वतःचं समर्पण केलं, स्वतःचा देह देऊन टाकला. लेकराच्या हितासाठी स्वतःचा देह देणारा आणि स्वतः संपून लेकरांना मोठं करणारा बाप या जगाला कसा दिसत नाही? बोला की. आठवताय? बापाला एकदा आठवा, आठवा आपल्या बापाला. कोणाचा बाप असेल इथं, नसेल, तुमच्या पाया पडतो कडे एकदा सगळ्यांच्या, सगळ्यांचं दर्शन घेतो या गादीवरून, नारदाच्या गादीवरून. वर हात करून दाखवा मला एकदा, किती जणांचा बाप आता जिवंत आहे? वर हात करा. इथं कुणाकुणाचा बाप जिवंत आहे आता? ठीक आहे, करा खाली हात. कुणाकुणाचा बाप नाही, जिवंत नाही, त्यानं वर हात करा. ठीक आहे, करा खाली हात. सांगू, ज्याचा बाप आता जिवंत आहे त्या लेकराला त्याची किंमत नाही.
ज्याचा बाप मेलेला आहे त्याला किंमत कळायली आहे, पण त्याला भेटता येत नाही. पण एवढी विनंती आहे तुमच्या चरणावर माझी, इथून उठल्याबरोबर, इथं प्रसाद घेतल्याबरोबर, जेवण केल्याबरोबर जिथंही बाप असेल तिथं जा, बापाला एकदा कडकडून मिठी मारा, बापाला एकदा भेटा, कडकडून मिठी मारा. त्याच्या आयुष्याला छिद्र पडले, छिद्र. हे लोकांचे बापा असे पाहिले, म्हातारे बाप. एक सांगू, हो माणिक भाऊ, विनायक भाऊ, तुम्ही लहान होतात तेव्हा तुमचा बाप कष्टच करीत होता. तुम्ही शाळेत जात होता तेव्हाही तुमचा बाप कष्टच करीत होता. तुम्हाला नोकरी लागली तरीही तुमचा बाप कष्टच करत होता. तुम्ही नोकरी करून बंगले बांधले तरी तुमचा बाप कष्टच करत होता. तुमचं लग्न झालं, तुमचा संसार चालू झाला, तुम्हाला लेकरं बाळ झाले तरी सुद्धा बाप बसून राहिला नाही. बाप कधी रिटायर झाला नाही. बापाचं वय झालं तरी बाप कष्टच करत राहिला. मरेपर्यंत तुमच्यासाठी ज्या बापानं कष्ट केले त्या बापाची एखादी चूक घेऊन बसू नका, बापाचा एखादा शब्द लावून घेऊ नका. बापानं हजारो कामं तुमच्यासाठी जे चांगले केलेले आहेत ते आठवा आणि त्या बापाला एकदा हात जोडून त्या बापाला कडकडून मिठी मार. इथून घरी गेल्याबरोबर लई कष्ट आहेत त्याचे, लई कष्ट आहेत, लई कष्ट आहेत. दवाखान्याला 100 रुपये फीस जाईल म्हणून मेडिकल वरची 2 रुपयाची गोळी खाऊन तसाच सोयाबीन कापायला गेला बाप, आठवा. आणि तुम्हाला नुसती ठेच लागली, ठेच. आनंद महाराज, नुसती ठेच लागली, एवढा अंगठा जर तुमचा दुखावला आणि फुटला तर तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी त्याची किती मोठी धडपड असते, तडपड असते. कधीतरी विचार करा. त्या आई वडिलाची धडपड बघा. लक्कन होतं त्यांच्या काळजात. लेकरू पडलं, डोक्याला थोडंही खरचटलं, रक्त निघालं, अगोदर बाप ऑटोवाल्याला फोन करतो, लगेच लेकराला उचलतो. माऊली, किती वेळा तुमच्या आईनं बापानं तुम्हाला खांद्यावर घेतले, तुम्हाला मांडीवर वागवलंय. सांगू नका 1,00,000-2 लाख रुपये देऊ बंडू गुरुजी, नका 1,00,000-2 लाख रुपये त्यांच्या खिशात टाकू. लागतंयच काय त्यांना? म्हातारपणामध्ये पातळ भाजी एखादी भाकर चावत नाही. बापाचे दात पडलेत, बापाचे गुडघे दुखायलेत, बापाची कंबर दुखायले, बापाला वागता येत नाही, डोळ्याला चांगलं दिसत नाही, 60-70च्या नंतर बापाला ऐकू येत नाही, तरी सुद्धा बाप एखाद्या म्हशी माग फिरत असतो, शेतात राबत असतो, कष्ट करत असतो. तुम्ही नोकरीला लागला तरी सुद्धा बापाचे कष्ट अजून बंद झाले नाही का? झालेत हे कसं आमच्या लक्षात येत नाही? आलं पाहिजे लक्षात. एवढंच करा गडे. माझा एवढाच शब्द आहे का, त्या बापाला जर आनंदी करायचा असेल, आनंद मिळवून द्यायचा असेल तर खरंच संध्याकाळी बापाला एकदा कडकडून आईला आणि वडिलांना मिठी मारा. जमलंच बायकोचे स्टेटस फार ठेवून झाले. हो, बायकोचे जरा सांगत जा तुम्ही नवऱ्याला, म्हणी जा र, तुझ्या मायबापानं लय कष्ट केलेत रे ह्या घरासाठी. कधी त्या मायबापाच्या फोटोचं दर्शन घे. हो, हे लोक बायकोला असे करायलेत, मायबापा पुढे वाकणात. नोकरीला लागलेत म्हणून, लय शिकलेत म्हणून. हे शिक्षण आहे का तुमचं? हे शिक्षण कोण शिकवलंय? ज्याने जन्म देऊन आतापर्यंत कष्ट केलाय, निरपेक्ष, कधी काही मागितलं नाही मागितलं. अरे तुम्ही लाडानं बायकोच्या डोक्यावरून हात बी फिरवला तर ती लगेच दुसऱ्या दिवशी मागते, ती मला करीनासारखी अंगठी करून आणा की. नवरा लाडात आला की लगेच मला ती 10,000ची साडी नवीन आल्या बाजारात घ्या की. नवरा लाडात आला की. पण आईला 1,000च्या ऐवजी 4,000चं लुगडं घेतलं तर ती म्हणते, बाबा हे वापस कर. नको नको, मला एवढं भारीचं काय करायचं आम्हाला लुगडं? काय गरज आहे एवढा पैसा कशाला खर्चितोस? जरा कधीतरी कदर करा. आठवा स्वतःच्या अंगावर. मला माहित आहे, मी माणिक भाऊकडे पाहायचं, मी काकाकडे पाहायचं, मी विनायककडे पाहायचं, मी काकाकडे पाहायचं. विनायकच्या पायातला बूट, विनायकच्या माझा बाप पाटील होता, मला मिळायचं नाही तेवढ्या भारीचे कपडे विनायक ना आणायचे, माणिक भाऊन घ्यायचे. आणि काकाच्या अंगावरती रेषा रेषा असलेली रेगाळी बनेन असायची, 15 रुपये मीटरची. बनेनला कधी छिद्र असायची, कधी आठवतंय? पण लेकराच्या अंगावर सूट आणि बूट असला पाहिजे, हीच त्या बापाची इच्छा होती.
जरा लेकराला काही झालं की उचलून दवाखान्यात न्यायचं. कितीतरी वेळा तुम्हाला हातात उचलून असं दवाखान्यात नेलेलं आहे. रात्र रात्र ही माय आणि रात्र रात्र बाप त्या दवाखान्यात बसलेला आहे. तुम्ही ऍडमिट असताना तुमचं कर्तव्य आहे कधीतरी त्या माय बापाला एखाद्या वेळा उचला म्हातारपणात. दादा लक्षात यायले का या कीर्तनातून एखाद्या पोराचं जर परिवर्तन झालं तर माझं कीर्तन यशस्वी झालं म्हणे. खरा विचार. तुम्हाला तुमची गरज आता नाही मंत्री सर, तुमची गरज आता नाही. बापाला आणि आईला ज्यावेळी ते बाजत पडतील आणि त्यांना उठता येणार नाही, काठीवर येतील आणि उठता येणार नाही, त्यांना दिसणार नाही, त्यांना चावणार नाही. बाबा आई लई कुस्करू दिलं होतंस दुधन भाकर भाजीन भाकर. लहानपणी मला दात नव्हते तेव्हा. हे बघ मी तुला कुस्करून देतो. 2 घास कधी घातलेत माय बापाला? तुमची बी लाळ गळत होती. इथून लहानपणी शेंबूड येत होता. खिशातल्या चांगल्या रुमालानं आणि खिशात त्या माईच्या पदरानं कसलंही लुगडं असू द्या भारीचं लगेच तुमच्या पदरानं ती पुराशी पुसायची. जेवत्या हातानं शेंबूड काढलेला आहे. जेवता जेवता माय 3दा उठलेली आहे. 3दा कशाला? शिसू धुवायला. आठवतंय? ज्यावेळी मायबाप त्या बाजत पडतील, त्या पलंगावर उठता येणार नाही, त्यावेळी कर्तव्य करा. आणि मग बघा हे शब्द या बंडोपंत महाराज ढाकणीचे आहेत. आज मी ज्याच्यामुळे इथं उभा आहे कुणाचा उपकार नाही, फक्त माझ्या मायबापाचा उपकार आहे. म्हातारपणात त्यांची सेवा फक्त करून बघा. ज्या दिवशी तुम्ही बापाला किंवा माईला असं उचलाल आणि त्या जीप मध्ये ठेवाल आणि तिथून उचलाल आणि डॉक्टरच्या त्या समोर नेऊन टेबलवर ठेवाल, त्या दिवशी तुमचा बाप तुमच्याकडे असा पाहिजे. आणि जेवढी हृदयातलं प्रेम आहे, जेवढा हृदयातला आशीर्वाद आहे, तेवढा डोळ्या वाटे तुमच्या शरीरात येईल. माय बापाचा आशीर्वाद ज्याला मिळाला आणि म्हातारपणात ज्यानं माय बापाला 4 घास घातले, माय बापाला उचलून दवाखान्यात नेलं, माय बापाच्या पायाची सेवा केली, त्या जगाचा देव कोण असेल तो जगाचा देव पांडुरंग जरी आला म्हणाला हे तुझं वाटोळ करायला आलोय मी, तर त्याला सांगायचं अरे चल तुझ्या बापाच्यानं सुद्धा माझं वाटोळ होऊ शकत नाही. पांडुरंगा सरक बाजूला. का वाटोळ होऊ शकत नाही? माझ्या माय बापाचा मला आशीर्वाद आहे, तोपर्यंत माझं देव सुद्धा वाटोळ करू शकत नाही. करू शकत. ती ताकद आहे त्या मायबापाच्या पुण्याची. आणि सांगू मायबाप बाजत पडून आरडायलेत वडलेत, पोराओ लय दुखायले रे कमर, अरे 2 इंजेक्शन तर टोचून आण रे, 8 दिवस झालं पडून आहे, उठता येणार रे. हे थेरडे म्हातारडे बस खप तिकडे मर. ज्या दिवशी हे वाक्य तुम्ही तिच्या समोरून डोळे फिरवाल त्या दिवशी तळतळाट आपोआप बाहेर पडेल. आणि तुम्हाला तळतळाट जर लागला आणि जर पांडुरंग पुन्हा आला, ए तुझं मी चांगलं करायला आलोय आता, तर त्या पांडुरंगाच्या बापानं सुद्धा तुमचं चांगलं होत नाही. ज्याला माय बापाचा तळतळाट लागला त्याचं देव सुद्धा कधी भलं करू शकत नाही. नाही करू शकत. हे लक्षात ठेवा. म्हणून जा माय बापाला असू द्या कशी मायबाप देऊ द्या तुम्हाला 10 शिव्या, मायबापाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. खरं आठवा ते मला आठवतात हे बाजत पडलेले बाप. मला कस तरी होत या, मला कस तरी होत या, बाप लोकांचा बघताना, उरी हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगाळ जोडलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं, सदा ठिगाळ जोडलेलं. आमचं दुःखल खुपल, बाप लातूरला न्यायाचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात
मनात करायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, लाखभर हुंड्यासाठी शेतमळ्याच विकीन, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, असा कनवाळू बाप काकांसारखा, असा कष्टाळू बाप जेव्हा सोडून या गेला, या लेकरांचा जीव तसा कसा तरी झाला, तवा कसा तरी झाला, मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. किती कनवाळू, किती कष्टाळू बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात जणू लाजाळूची संवेदना, बाप घराचा तो पाया, आई घराचा तो पाया, बाप कळस त्यावर जेव्हा हलतो ना पाया, तेव्हा गडाडते घर, बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत, नाही वाटेकरी होत. असा बाप आमच्यातून निघून गेला. 1 वर्ष झालं. दादा त्या मला वाटतंय नासई इनामदारांनी फार 4 ओळी चांगल्या लिहिल्यात. बाप शेवटपर्यंत लेकरासाठी काय करतो त्यांनी फार गोड लिहिले. ए लेकरा, आता म्हातारा झालो रे मी, मला होत नाही रे राबणं कष्ट करणं, पोरा असं बोलू नकोस रे, बोलू नकोस. इथं गुरुजी लोक बसलेत. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. 60 वर्ष तुझ्या शेतात राबतोय पोरा. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको करू हे टाळणी आता, उतार वयात आता, उतार वयात. मी जेव्हा तरुण होतो पोरा, मी बाजारातून आलो की माझ्या कमरेला मिठी मारायला, अण्णा अण्णा अण्णा, काका काका काका. माझ्या आईनं उमेदीत माझी गाई सववी. आताचा बका सारखी नको फटकारू शिवी, नको फटकारू शिवी. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. पोरा, मी मेलो, मी देवाजवळ गेलो. देवानं जरी विचारलं की काय इच्छा आहे तुझी म्हाताऱ्या, काय इच्छा आहे तुझी, तर शेवटपर्यंत तू मला लाथा घातल्यास, तू मला घराच्या बाहेर काढलंस तरी पोरा माझी शेवटची इच्छा सुद्धा एकच असेल, काय, तुला काटा मोडू नये. मेल्यास देवानं विचारलं मला काय पाहिजे तरी मी एकच म्हणेन, मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे. माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. देवा, माझ्या अंगावरचं कातड काढ, माझ्या पोराच्या पायात त्याचा जोडा करून घाल. माझ्या पोराला काटा नाही मोडला पाहिजे, हीच माझी शेवटची इच्छा आहे.
एवढं मोठं समर्पण बापाचं असतं. जे बाप झालेत त्यांना विचारा. तुम्ही बाप आहेत ना आता, ह्या बापांना विचारा की लेकरासाठी तो बाप काय काय करतो, किती झिजतो. म्हणून हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार उनके लाखों है, इस बात को मत भूलना. धरती पे देवों को पूजा, भगवान को लाख मनाया है, तब तेरी सूरत पाई है, दुनिया में तुझको बुलाया है. उन अमृत देने वालों के आजीवन में जहर मत घोलना, उपकार उनके लाखों है, इस बात को मत भूलना. माय पित्यांना दुखवून जीवन, तुमचं जीवन अर्थ शून्य होऊन जाईल मायबापाला दुखवून. खरं सांगा बहिणींनो, खरं सांगा. मायबाप होते, फाटकं घर होतं, तुटकं घर होतं, गळकं घर होतं, तुमची माय होती, तुमचा बाप होता. जोपर्यंत मला थांबायचंय, झालाय माझा वेळ, थांबायचंय. पण मायबाप होते या बहिणींना विचारतो तेव्हा असं वाटायचं तुम्हाला, कुठं इथं आल्यास, कुठं माहेरात आल्यास वाटायचं नवऱ्यानं न्यायला येऊच नाही. दिवाळीला आला की वाटायचं दिवाळी झाली की 2 दिवसाला आता येतंय माय, आता न्यायला येतंय माय. पण नवरा आला की वाटायचं हे ना तसंच जावं, मला नेऊ नये. गळक्या घरात चटणी भाकर खाताना माय समोर असायची, बाप समोर असायचा, तेव्हा जो आनंद होता. आता भावाचा मायबाप नाहीत, आता भावाचा बंगला आहे, बंगला 2 मजल्याचा बंगला, एसीचा बंगला आहे. फाटक्या गोदड्यावर तुम्ही 8-8 दिवस झोपत होता जमिनीवर. पण तुम्हाला जो आनंद वाटायचा तो आता भावाच्या बंगल्यात, एसीच्या बंगल्यात, तुम्हाला 1 दिवस सुद्धा भावाच्या घरी राहू वाटत नाही. काय कारण आहे? अशी आली बहीण की अशी निघते लगेच संध्याकाळी वापस. काय कारण आहे? त्याचं एकच कारण आहे, जोपर्यंत मायबाप होते तोपर्यंत तुमच्यावर जी सावली होती, ते वटवृक्ष होते, त्या सावलीत तुम्ही आनंदात खेळायचा. पण मायबाप गेले, आधार गेला, सावली गेली. खरं सांगू का माझ्या बहिणींनो, मायबाप गेल्यानंतर तुम्ही फक्त माहेरच्या पाहुण्या म्हणून राहता. पाहुण्या, तुमचा अधिकार संपतो. ज्यावेळी आई होती बाप होता त्यावेळी भाऊ जरी म्हणला हे कसं न्यायलीस, पिशवीमध्ये तेवढं टाकून कसं न्यायलीस, तर तुम्ही म्हणायचेत, काय म्हणायचेत? तुम्ही म्हणायचेत हे माझ्या बापाचा आहे. त्या बहिणी म्हणायच्या माझ्या आईचा आहे, माझ्या बापाचा आहे. पण आता भाऊजई घरात असते, माय असताना परातभर दूध ओतून घ्यायचं आणि त्याच्यात भाकर चुरायची, त्याच्यात तूप टाकायचं आणि खायचं. आता भावाचा केवढाही बंगला, भाऊ किती मोठा असला तर तुम्ही 1 गिलासभर दूध परातीत ओतून घेऊ शकत नाही. तुमची भाऊजई तिथं उभा असते. फरक काय? तर ते होतं ते बापाचं होतं, ते आईचं होतं, माझ्या अधिकाराचं होतं. बाप गेला, आई गेली, अधिकार संपला. फक्त मी पाहुणी म्हणून आता राहते, पाहुणी म्हणून येते. आता माझा अधिकार राहत नाही. मन खायला उठतं तुमचं. या घरात माझी सावली नाही राहिली. कसला बी भाऊ असू द्या तरी घरात थांबावं वाटत नाही. मायबाप हो, 7 दिवस मी मायबापावरच कथा केली आहे, त्यामुळं किती सांगावं. मायबापच रोज 3 तास 7 दिवस सांगितले वाशिमला. मायबापच मग रामचंद्राचा बाप असेल, रामचंद्राची माय असेल, कृष्ण परमात्म्याचा बाप जीवावर उदार होऊन यमुनेच्या डोहात शिरला, कृष्णाला टोपलीत घेतलं आणि वाचवण्यासाठी, गोकुळात ठेवण्यासाठी, सोडण्यासाठी नाकात तोंडात पाणी गेलं ना. आता गोच्या बसायला लागल्या ना. आता मरतो की काय वाटायला लागलं. मेलो तरी चालेल पण माझा हा कृष्ण वाचला पाहिजे म्हणणारा बाप जगाला दिसला पाहिजे. रामचंद्र वनवासाला गेल्याबरोबर राम राम कही राम कही राम कही राम म्हणून 6 वेळा रामाचं नाव घेऊन आपला प्राण लेकरासाठी सोडणारा दशरथ नावाचा बाप जगाला दिसला पाहिजे. आणि आताही लेकराच्या हितासाठी
लेकरू जन्माला आल्यापासून लेकराचं कल्याण होईपर्यंत रात्रंदिवस आहो रात्र लेकराच्या सुखाची चिंता करणारा बाप जगाला दिसला पाहिजे। या कीर्तनाच्या निमित्तानं एवढीच विनंती करतो। शेवटचा शब्द सांगतो। मंत्री महाराज, मंत्री गुरुजी, विकास गुरुजी, सगळे साहेब लोक हो, बायको सोबत लग्नाचे वाढदिवस फार केलेत। मला काही सांगायचं नाही, एवढं ऐकता आलं तर ऐका। अजून बायकोचा वाढदिवस याच्यापेक्षा मोठा करा, माझं ना नाही। पैसे खर्च करा, माझं ना नाही। बायकोचा सेल्फी काढा, स्वतः सोबत मोबाईलच्या स्क्रीनला ठेवा, माझं ना नाही। गड्याओ, कधीतरी एवढंही वाटलं पाहिजे की बायकोला नेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये 2-2 हजाराची पार्टी तिच्या वाढदिवसाला दिली, बायकोला 20-20 हजाराचा मोबाईल दिला, द्या द्या, माझं ना नाही। पण कधी असंही वाटू द्या, कधीतरी माझ्या आईचा वाढदिवस मी जाऊन त्या हॉटेलमध्ये 4-2 हजार खर्च करून माझ्या आईचा केक कापून माझ्या आईचा वाढदिवस साजरा करून त्याचाही फोटो माझ्या स्टेटसला कधीतरी ठेवू, असंही तुम्हाला कधीतरी वाटू द्या। जर जिवंत असतील तुमचा बाप किंवा आई जिवंत असेल ज्याची, त्याने ज्या दिवशी आईचा बापाचा वाढदिवस आहे, नसू द्या वाढदिवस, न्याय एका दिवशी बाहेर बागेमध्ये 1 किलो 1/2 किलो पेढे घ्या, एक 100 रुपयाचा पुष्पहार घ्या, मायबापाच्या गळ्यात टाका आणि मायबापाला पेढा भरवताना मोठा फोटो काढून आपल्या बैठकीत लावा। जे कोणी येईल आणि पाहतील कोण आहे ते माझे मायबाप आहेत। तुमची श्रीमंती 10 पटीनं त्या लोकांच्या मनामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही। मायबापाचा फोटो, मायबापाचं स्टेटस कधीतरी ठेवून बघा, मनाला किती सुख शांती मिळेल। अरे बायको ती बायकोच असते। बिरबल म्हणाला होता माझ्या संपत्तीचे मी 2 हिस्से करतो, एक हिस्सा मी स्वतःच्या संसारासाठी खर्चतो आणि दुसरा बायकोवर खर्च करतो। बायकोवर खर्च केलेल्याचा फायदा काय? बायकोवर किती खर्च करा, बायको कधी संतुष्ट होऊ शकत नाही। सांगा कोणीतरी मला, झाल्या का बायको कोणाची खुश आतापर्यंत? ताई, तुमच्या मालकानं तुम्हाला आता 5 तोळे सोनं केलं, किती? 5 तोळे। पुढच्या वर्षी तुम्हाला म्हणाला मालक अजून काही सोनं करायचं का? हा, नवीन हार आला, तुम्ही गप्प बसाल का? अहो, तुम्हाला कितीही करू द्या, तुम्ही कधी संतुष्ट होऊ शकत नाहीत। पण मायबाप एका 100 रुपयाच्या पुष्पहाराने 100 रुपयाच्या पेढ्याने एवढा आशीर्वाद देतील, वा माझ्या लेकरानं माझ्यासोबत फोटो काढून डहाजत लावलाय, रोज त्या बघतील फोटो काढून आशीर्वाद देतील। एवढं करून बघा माझ्या मित्रांनो, माझ्या सज्जनांनो, माझ्या प्रिय मायबापांनो आणि प्रिय भाविक भक्तांनो, एवढी शेवटची विनंती करतो आणि आता थांबतो। एकदा सगळ्यांनी हो करायचेच ते, सगळ्यांनी असे वर हात करा, आनंदाने सगळेजण आपण भजन करूया। माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा
सेवा श्री संत सेवालाल महाराजांच्या चरणी समर्पित करतो। आज आपल्या सगळ्यांचं या पुण्यस्मरणानिमित्त जेवणाचं, भोजनाचं आणि या नामचिंतनाचं, कीर्तनाचं, रात्रीच्या भजनाचं सगळं पुण्य हे आम्हाला मिळत नसतं, ज्याच्यासाठी केलंय त्याला मिळत असतं। म्हणून त्यांच्या प्रवासामध्ये जिथंही कुठं काही कमतरता पडली असेल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, ईश्वराने त्यांच्या आत्म्याला जवळ घेण्यासाठी जर कुठे कमतरता भासली असेल, त्यासाठी वारकरी संप्रदाय सांगतो हे नामाचं पुण्य। बाबा एकदा नाम घेतलं तर वैकुंठाची प्राप्ती होते। मी एवढ्याचं नाम आज घेतलेलं नाम हे त्यांच्यापर्यंत जातं, त्यांना ते पुण्य मिळतं। म्हणून वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम, त्यांचे चारही सुपुत्र, मला वाटते आमचे रावसाहेबजी खुबा चव्हाण, श्री माणिक साहेब अण्णा, माझं परम आदरणीय, जीवनामध्ये एकच मित्र तो विनायक, जीवनात माझा एकच मित्र। मित्र 10 करू नयेत, बायका 10 करू नयेत, एकच करावी आणि आयुष्यभर सांभाळावी, एकच करावी आणि आयुष्यभर तिचे लाडकोड पुरवावेत। मित्र एकच असावा कृष्णासारखा, मित्र एकच असावा विनायकासारखा जिवलग। म्हणून आमचे विनायक गुरुजी, आमचा छोटासा, सगळ्यात छोट्याच म्हणत होतो आम्ही त्याला, संतोष भैया, आमच्या काकी बाई आणि सगळ्या परिवाराला या नारदाच्या गादीवरून मी लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या पित्याचा पुढचा प्रवास चांगला व्हावा काकांचा। म्हणून हे जेवणाचा कार्यक्रम आणि कीर्तनाचा कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम आयोजित केला। यापासून अनेकांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। आजचं कीर्तन म्हणजे मी 2-3 कीर्तनाचं एकच केलंय का, ते कीर्तन माझ्या घरचं आहे म्हणून मी 15 मिनिटं 20 मिनिटं जास्त घेतलेत। मला मान्य आहे, मला माहित आहे, कारण हे माझं घर आहे, इथं मी खाल्लंय, इथं मी राबलोय, इथं मी मोठा झालोय, त्यामुळे 15-20 मिनिटं जास्त कीर्तन केलंय। आणि 2 कीर्तन ज्याच्यात व्हायचे ते एकच कीर्तन केले। पहिलं अभंगाचं 1 कीर्तन केलं, बापावरचं 2रं कीर्तन केलं, ते 2 कीर्तन एकत्रितपणे केलेत। त्याचा लाभ तुम्हाला संत भगवान बाबा चॅनल, महाराष्ट्रात जे सध्या गाजतंय चॅनल, संत भगवान बाबा चॅनलच्या द्वारे परवा दिवशीपासून लगेच पाहायला मिळेल, पुन्हा काढून पाहता येईल हा कार्यक्रम, पुन्हा या गोष्टी तुम्हाला त्या चॅनलद्वारे कीर्तन ऐकता येईल। जरूर ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा। ते श्रीनाथ मुंडे आणि त्यांचं ते चॅनल खूप वेगानं झपाट्यानं वाढतंय आणि त्यामुळं छान कार्यक्रम ऐका। रेणापूरकर भजनी मंडळ, आता एखाद्याचा नाम उल्लेख करत नाही महाराज, हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हे कीर्तन सगळ्यांना पुन्हा शेअर करा आणि घंटी वाजवायला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हे सर्व अतिशय गोड साथ दिली ज्या भजनी मंडळांनी, त्यांच्या चरणावर सुरुवातीला रेणापूरकरांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात। महाराष्ट्रातला एक फार मोठा माझा मित्र, माझा भाऊ म्हणून वारकरी संप्रदायात आम्ही हाताला हात धरून राहतो। असे मृदंगावर, ज्यांचा मृदंग आपण ऐकला, असे भारज येते, ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे, गीता भारज अंबाजोगाईच्या अलीकडं बर्दापूरच्या पुढं, ते आनंद महाराज लोहिया ते मध्ये उभा आहे। मारवाडी आहे पण चुकून कसं आलंय की इकडे, नाही तर मारवाडी घणं चोकोच असते, दुसरं काही कळत नाही, पण त्याचं सगळं खानदान या क्षेत्रामध्ये आहे। धन्यवाद आहेत त्यांना सुद्धा। गोड त्यांचे लेकरं सुद्धा, विद्यार्थी सुद्धा 2-3 वर्षामध्ये कीर्तनात वाजवायलेत। सुंदर शाळा आहे त्यांची। त्यानंतर आदरणीय इकडच्या बाजूला होते महाराष्ट्रातले गुणवान गायक आमचे कैलाश महाराज मुरकुटे, त्यांना पुढे घरचाच कार्यक्रम होता म्हणून थोडं लवकर गेले, आपल्याला वेळ लागला, 11:15 वाजले, 10ला सुरू झालं नाही आपलं कीर्तन। त्यानंतर आमचे किशोर महाराज शिंदे, अतिशय गोड आणि तितकाच स्वभावानं सुद्धा चांगला माणूस, त्यांनाही धन्यवाद। चव्हाण गुरुजीचे मित्र, शिक्षक आदरणीय तुकाराम महाराज पदमपल्ली बोर्डेकर, त्यांचे आजोबा संत होऊन गेले, अशी संत परंपरा ते चालवत आहेत। त्यांच्याही चरणावर बाबा, तुमच्या चरणावर, मला नाव माहीत नाहीत सगळ्यांचे, होतील माहिती एकेकांचे, विणेकरी बाबांपासून महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। तुम्हा सर्व माझ्या संत माऊल्या, माझ्या माता भगिनी, तुम्ही सर्व पितृतुल्य, गुरुतुल्य, बंधुतुल्य वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करून अभंग सोडलाय। आणि मायबाप सुद्धा जितके सांगता येतील तसं तर ऐकायचं ठरलं, कुणाला वाटलंच, मंत्री गुरुजी जर वाटलंच तर 7 दिवस मी लड्डा नावाच्या एका वाशिमच्या फार मोठ्या मारवाडी समाजात ते म्हणायचे की मला देव माहीतच नाही, माझी आईच माझा देव होता, माझा बापच माझा देव होता, मला 7 दिवस कथा ठेवायच्या, 7 दिवस मायबापच सांगाल का?
त्यांनी माझं एक कीर्तन ऐकलं होतं आईवरचं. ते म्हणले 7 दिवस सांगू शकता का? मी म्हणलं हो. आणि 7 दिवस कथाच ठेवली. असं ठेवलं होतं आई वडिलांचा सोहळा. 7 दिवस मायबापच सांगितले बाबा. 28 मायबाप सांगितले होते शास्त्रात. काय करतात मायबाप लेकरासाठी, कसे असतात. आणि आता उन्हात बसले सगळे माझे. आता ऊन यायले तुमच्यावर. मी तुम्हाला उन्हात ठेवू शकत नाही. तुम्हाला सावलीत आणण्यासाठी मला थांबायचे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर